Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to normal routine. आज आहे 24 hours ड्युटी रेडी झालो आहे. वाजले आहेत सकाळचे 7 वाजले आहे. रचना सकाळी उठून आंघोळ करून मस्त टिफिन पण रेडी झाला आहे. नायसाला सुट्टी आहे. सो आज दिवसभर हे सगळे काय काय करणार आहेत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. Good morning. Good morning. So tiffin is done. So guys, tiffin मध्ये काय आहे हे नक्की आमच्या टिफिन सिरीज मध्ये बघा. So breakfast ready, tiffin पण ready. Let's सावकाश पिशवी घे, काळजी घे, औषधं घे टायमावर. सनी अजून रिकवरच होत आहे. तिच्या फेसवर तो दाखवत नाही, बट खूप पेन मध्ये. काळजी घे. सो फायनली आर्य आणि अमोक दोघं सुद्धा आलेले आहेत. किती मजा केली काल. खूप मजा केली. खूप सारे रील्स बनवले त्यांनी. आणि हे तिघही एकाच वयाचे आहेत ना, म्हणून मग त्यांना ते बरोबर जमतं सगळं. सो आता फायनली आम्ही आज चाललो आहोत राणीच्या बागेत. ह्या दोघांना ऍक्च्युअली ह्या दोघांनी पाहिलं नाहीये, आणि जेव्हा आले ना तेव्हाच त्यांनी मला विचारलं आणि वाजलं की आपण बघूया कसं सगळं काही प्लॅन आउट होत आहे. सो सनी आज नाहीये, सनी गेला आहे हॉस्पिटलला, आणि म्हणून मग आम्ही विचार केला की लेट्स गो बघूया. हे एकदम लहान होते तेव्हा राणीच्या बागेत गेलेले. झू बघायला सो चलो लेट्स गो. खूप ऊन असणार आहे, ये खूप गर्दी असणार आहे. ठीक आहे ठीक आहे. असं सगळ्यांनी जर विचार केला ना की आज गर्दी असेल नको जायला, माझं काहीच नाही. लेट्स गो, लेट्स सी. आता काय नवीन नवीन प्राणी आलेत, पण मला वाटतं आपल्या इकडचं जो मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे टायगर. तेच बघण्यासाठी लोक जास्त करून, कारण मी किती लोकांचे रील्स पाहिलेत ना, जास्त करून टायगर बघण्यासाठीच येतात. आणि पेंग्विन्स. आधी पेंग्विन्स होते पण आता टायगर आहे मेन अट्रॅक्शन. ओके ओके. फायनली आम्ही आपण सेल्फी घेऊया. कुठे गेलं आपलं पार्सल. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. ही सुपर एक्सायटेड, इव्हन ही सुपर एक्सायटेड. मी त्याला तेच बोलली प्राणी बघायला चाललेत. प्राणी आहेत ना, राणीने आम्हाला बोलवलंय. आपल्यापेक्षा जास्त ते ऑबे करतात. म्हणजे आपण सगळे रूल्स बिल्स तोडतो. आपण एकदम विचित्र प्राणी आहोत, जगातले एकदम विचित्र प्राणी आपण आहोत. सो चलो लेट्स गो. कोणता ॲनिमल बघायला एक्सायटेड आहे. टायगर. तू टायगर लायन आहे. टायगर. लायन नाहीये. चिता. ही जे नाही आहेत तेच नावं घेते. पेंग्विन साठी मग तुला खूप थांबावं लागेल, कारण ते सर्वात लास्टला आहे. म्हणजे कसं माहिती का, पहिले एवढं गरमीत फिरा 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 आणि मग लास्टला एसी मध्ये शिरा है ना. हे राईट झालं. फिरा फिरा शिरा शिरा. सो चला आता आम्हाला इकडनं एंट्री त्यांनी घेतलेली आहे 80 रुपीज. यात त्यांनी आम्हाला 20 रुपये काय परत दिले नाही. त्यांनी सांगितलं जाताना घ्या. आता जर मी विसरली, मी त्यांना बोलली की जर मी विसरली तर नाही विसरू नका. पे करायची पण ऍक्च्युली इथे 2 गेट्स आहेत. दुसऱ्या गेटमध्ये तर कोणी उभं पण नाही, आणि आम्ही तिकडनं आलो, मग आपण फर्स्ट गेट वरच एंटर झालो, म्हणून आम्हाला 80 रुपीज पे करावे लागले. हे एक्झिट साठी आहे. पण मग तिथे थोडी एक्झिट करताना परत 20 रुपये देतील का ते आपल्याला. एक्झिट करून देतील का. चुना लग गया. आणि तिकीट किती आहे. तिकीट अडल्ट 50 आणि 25. 525
25 चाइल्डला आहे आणि अडल्टला 50 आहे. येस, लेट्स गो. सो सेल्फ टिकिटिंग झोन आहे आणि तिथे जाऊन पण तुम्ही स्वतः तिकीट काढू शकतात. हा, मोबाईल नंबर. चलो चलो, किती सोपं झालंय. नायसू इथे ये. बाटलींचा कचरा जमा करून त्यांनी छान केलंय ना. पण ऑनलाईन केल्यामुळे किती इझी झालं, फटाफट तिकीट काढलं, नाही तर इथे लाईनीत उभं राहायला लागतं. हे मस्त केलंय ना. बॉटल. अरे सिरियसली, ते ऍक्च्युली जे इथे टाकून गेले असतील ना, त्याचं त्यांनी ते रियूज केलंय. एक कसलंय. आतमध्ये आल्यानंतर आम्हाला पहिले वाटतं की खूप गरमी असेल, पण थंड वाटतंय ना, झाडांमुळे मस्त वाटतंय. फर्स्ट ॲनिमल आहे इथे एलिफंट, जो की गायब आहे. लायनला लिहिलंय वेट आय एम कमिंग. कधी सो द फर्स्ट स्टॉप आहे डायरेक्टली टायगर. हो, हे काय तुला ना, एलिफंट नंतर लगेच टायगर येतं. डिअर वाल्यांना पण तिकडे टायगर नाहीये, अस्वल आहे, अस्वल. स्लॉट बेअर. नाही रे, त्याला पण विचारायला गरम होत असेल. कुठे जाऊन बसलाय बघा तू. इलेक्ट्रिक चलो जायचा. मेन आहे आज तर पूर्ण गेम बघ, जिथे लोक जमले तिथेच टायगर दिसणार. चला. गरमी आहे ना, म्हणून ते आतमध्ये. चलो. नाही सा कोणता आहे. हा, चला. कसं वाटलं टायगरला बघून. हा हालतच नव्हता अमोक. त्याला असं झालेलं की आतमध्ये जाऊन जरा हात बीत लावून येऊ. पण भारी ना. पण आपण एक मोमेंट कॅप्चर नाही केला जेव्हा ते एकदम असे दोघं एकत्र होते. हा चला चला. नायसाचं म्हणजे फटाफट करा. हा, त्याच्यावर बसतात. अरे काय बोलतो भावना आपल्याला. भावना अरे मोजून दोनच दिसत आहेत ना. पण दोन मंकीज 2 वाकड्यांना बघताय. शॉर्टेज आहे थोडा. एवढे मोठे केज बांधले तर 2च दिसतात. तो बघ इतने में इतने मिले. किती पण तो छोटू. नायसू नायसू कसं करतो. मंकी कसं करतो. नायसाचा फेवरेट ॲनिमल आहे ना नायसा. नाही चला आतमध्ये जाते का. चला. हा चला चला चला. ए तिकडे कुठे तो ब्रेकअप होऊन ती बघ कुठे गेली. याच्यामधून अमुक बोलतो डिप्रेशन मध्ये गेलाय. इथे आहेत ना, तिथेच 2 होते फक्त. इथे खूप आहेत. दिसत नाही केज हे दोघं एक से एक डायलॉग मारतायत. हा बोलतो प्यायला लिटरली बघ कसा झोपला. आमचे किती घेशील. 50 रुपये देतो. काय मसाज पाहिजे तुला. तुझी उभा काढेल. ही पण तो बघ ना एकदम असा सुस्तावलाय. सुस्तावलाय एकदम. चला नायसू. नाही संपलं अजून आहे पुढे. हो हिप्पोपोटामस एकच आहे. ह्याच्या पुढे आहे ना अजून थोडे ॲनिमल्स. मला आला
कुठे गेली आपली? आपलं पार्सल पॅकिंग मध्ये 50 रुपयाचं पॉपकॉर्न घेतलंय. आतमध्ये पाण्याची बॉटल अलाउड नाहीये, जरी तुम्ही आणली तरी ती फेकतात ते लोक. तर जर तुम्हाला प्लॅस्टिक बॉटल तर तेच त्यांची एक नवीन बॉटल देतात आणि त्याच्यात बिस्लरीचं पाणी टाकून देतात. आर्य कशी धुतली? ठीक आहे, थोडंसं पाणी टाकून इतने में नहीं मिळेल. तर 20 रुपयाची बॉटल आणि 20 रुपयाचं आपलं बिस्लरीचं पाणी असं मिळून 40 आणि हे 50. तू मला सांग, तू सॅड आहेस फटाफट संपतंय म्हणून तर तुला कंटाळा आलाय आणि फटाफट संपवायचंय, काय रिझन आहे? तुला खूप सारे अॅनिमल्स बघायचे आहेत का अजून? अच्छा, मग ते फटाफट संपायला नाही पाहिजे असं म्हणणं आहे का तुझं? फटाफट संपायला. हे दोघांना तिला कधीपासून म्हणतात फक्त आता पेंग्विनच राहिले, आपल्याला तेच बघून घरी जायचंय. बाबू अजून आहेत अॅनिमल्स. आपण आतापर्यंत मोजून 3 अॅनिमल्स बघितले. बेअर, टायगर, 4, मंकी आणि हिप्पो. 5 कोण आहे 5? हिप्पो, मंकी, टायगर आणि तो स्लॉट. बेअर. मग 4च झाले ना रे बाबा. बेअर, हिप्पो. अच्छा, तू हिप्पो 2 वेळा 2 स्टेशन्सवर पाहिलं म्हणून 5. हे स्टोनेज मॅन. तुला माणसं भेटतील जेल मधली, माकडाची कैदी आणि माकडं दगडी तोडतायत. म्हणजे थोडासा जे मस्ती करतात त्यांना इथे लॉक करतात. अच्छा, काय कोण आहे? डिअर सांबा. ते इथेच उभं राहायला लागेल, पुढे काय दिसत नाहीये. घरी जाऊ. एक्साइटमेंट कसली या दोघांची की थंड हवा खायला मिळेल. का घेते? मी ओरडली तरी सॅड होती आणि मी ना ओरडली ती हॅपी होती. काय बोलशील? एक्साइटमेंट बघा, आर्यची एक्साइटमेंट बघा, बर्ड्स बघायची. चल. कोण आहे? कोण आहे? हो, दिसले? काय दिसले? हो, त्यांचा हाऊस. हो, खेळायला पण आहे ना. कोणतं आहे बर्ड? किती विचार करून. पॅरट. चला. कुठे गेले आता? आता कुठे गेले ते? आहेत मेले आमचे. जिथे फॅन तिथे उभा राहता आर्य. सेम होती तुझ्याकडे? तो जो आहे ना व्हाईट मध्ये, तो तसे होते. ही तुझे किती छान आहेत बघ, तसं डोक्यावर तुरा. गप्पा मारते त्यांच्याशी. नाही त्याला टॉईज दाखवते. काय इकडनं बघ, इकडे बघ. बघ दिसतंय का? ही खूप बघ ना, वरतून वाटत नव्हतं ना. टेल्स बघा एवढी मोठी आहे. शेपूट नुसतं घरी मारतात. एन्जॉयिंग. राहू नको.
म्हणून इकडे राहतो. चल चल लवकर न बाबा, पूर्ण बाहेर आलेत ते ट्रीज वर. हो ना, सगळं व्हाईट व्हाईट कलर स्मेल. हे पण त्यांनी असं कसं ठेवलंय अंगावर. सो मी आणि नायसा एका पॉइंटला बसलो. हे दोघं परत गेले. टायगर बघितला एकदम असं जवळून गेला. जो क्लिप तुम्ही ऑलरेडी पुढे व्हिडिओ मध्ये बघितला तो ह्याने काढला एकदम जवळचा. आणि बघा आमची वैतागलेली पोरगी. हा चल चल. पण एवढं पण नाही गरम होतं जेवढं पण एक्सपेक्ट केलेलं होतं का. नाही ना तेवढं होतं. स्टार्टिंगला नव्हतं वाटत पण आता वाटतंय. हा पण आता हे म्हणजे थंड वारा आहे, असं नाहीये की गरम होत. हा चटके नाही बसत आहेत. आता आपण आलेलो आहोत नेक्सस सीफूड्सला. पहिले भूक लागलीये मला. पहिले खाऊया ना. सो आम्ही मस्त जेवलो शिवसागर मध्ये. आवाज येईल खोटारडे एक नंबरचे दोघं. ह्याला नाचच नाही आवडला, ह्याला फॉन्ड्यू नाही आवडलं. आणि फॉन्ड्यू फक्त तिखट होतं. आणि पनीर क्रिस्पी सगळं आवडलं. शेजवान राईस सगळं. कसं असतं माहिती का, येण्याच्या आधी टिपिकल खायचं नाहीये, इंडियन खायचं नाहीये, चायनीज खायचं नाहीये, काहीतरी वेगळं मागवायचंय. मग वेगळं मागवलं की मग ते नाही आवडत, गपचूप इंडियनच आवडतं. बोल असं झालं की नाही. मेक्सिकन बिलकुल नाही आवडलं पण हे आवडलं. नाहीचं बघा वेगळं. चांगलं. आता आम्ही सुस्तावलो. ट्राय तो करना पडेगा ना, नहीं तो समझेगा कैसे कि क्या कर. संपतच नाही लिस्ट नायसाची. एक्साइटेड आहे नायसा. स्नॅपचॅट फोटो काढायचा. जेन तुम्ही जिया जेन नायसा जेन अल्फा आहे. जे पण आता जन्माला आले ते जेन बीटा आहेत. ते तर सुपर काय. सो आता वाजले आहेत 9:30. आम्ही 5:30लाच आलो. थोडा वेळ आराम केला आणि आता जेवणाचा टाइम झालेला आहे. आमटी आईंनी केली आहे. मी सकाळी वाटाण्याची उसळ केलेली. भात आता ठेवलंय. नायसाचं मगाशी जेवण झालेलं आहे आणि अमुक आणि आर्य मूवी बघतायत. सो आणि मूवी बघा कोणता बघताय. पण जुने मूवीज बघण्यात एक वेगळीच मजा आहे आणि हे मूवीज बघण्यात अजून एक वेगळी मजा आहे. सरप्राईज घरी पोचलेलं आहे. ऍक्च्युली आज आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे. आज 10 वर्ष कम्प्लीट झालेत. इट्स लाईक कम्प्लीट डिकेड. आणि सकाळी एकदम ऑल ऑफ अ सडन डेट पाहिली तेव्हा आठवलं की अरे आज 12 एप्रिल आहे. आणि मी त्याला बोलले की आज एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. त्याला एवढं वाईट वाटलं कारण सुट्टी नाही घेऊ शकत. त्याला असं आलं की काहीतरी स्पेशल केलं असं. बिकॉज इट्स बीन 10 years वेन वी बोथ सेड येस टू दिस ब्युटिफुल जर्नी. सो तो नाहीये बट त्याने सरप्राईज पाठवलंय. असं होऊच नाही शकत की सनीने मला सरप्राईज नाही केले. बट मी ऑफकोर्स आता केक नाही कापणार आहे. उद्या त्याच्यासाठी वाट बघेल आणि उद्या केक कापणार. चालेल ना बच्चो. थँक्यू बी थँक्यू सो मच. एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. ते पण हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. कॉंग्रॅच्युलेशन. एवढे 10 वर्ष एकमेकांना झेललं. पुसायचं ना पुसायचं. हात वर घे. लगेच पुसायला हात तुझा. ती लगेच तिची डिश बिश आणली खायला.
मस्त आहेत. ए बरोबर दादा वेळेला बरोबर एवढं मिळतं भैया येतच नाही ते बाहेर. गेलो. सो मच. मलाच अरे नाही खाणार तू दादा. शनी नाही काही माहिती बरं कसं मला दिलंय तू तुझ्या ड्रेस अमोक